खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेत्या एवढी देखील आमदार संख्याबळ ठेवलं नाही. जनतेने कौल दिला महायुतीच्या बाजूने आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेला आहे. तरी सुद्धा विरोधी पक्षनेते पदाचा जो निर्णय आहे तो विधानसभेचे अध्यक्ष हे घेतील, हा त्यांचा अधिकार आहे. विधानसभेच्या अध्यक्षांचा अधिकार आहे विरोधी पक्षनेतेबाबत. षडयंत्र रचण्यात मोठ्या आरोपांखाली त्यांना अडकवण्यासंदर्भात प्लॅनिंग करण्यात आलं होतं. काय एसआयटी देखील नेमण्यात आल्याची माहिती मिळते सर? काय त्याच्यामध्ये एसआयटी नेमलेली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्याबद्दल खोट्या गुन्ह्यामध्ये केस दर्ज करण्याचा, खोटा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कोणाच्या होत्या, काय होत्या या बाबतीमध्ये एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती आणि त्यामुळे त्याच्यावर एसआयटीची नेमणूक केली. एसआयटी स्थापन झालेली आहे. एसआयटी चौकशी करते आहे. त्याच्यामध्ये अनेक अशा माहिती ज्या येत आहेत त्या गंभीर बाबी आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यामधून माहिती जी मिळते आहे, तर मला वाटतं मी आता काही बोलणं योग्य होणार नाही. एसआयटीचा रिपोर्ट येईल, अहवाल येईल आणि त्यानंतर सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती मिळेल. आणि त्याच्यामध्ये काही गंभीर बाबी, एसआयटी चौकशीमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्याची माहिती मिळते. परंतु जोपर्यंत पूर्ण सविस्तर अहवाल एसआयटीचा येईल आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल. ठाकरे गटातल्या काही मोठ्या नेत्यांचा याच्यामध्ये सहभाग होता. नाही, मी आता त्यावर काही बोलू इच्छित नाही. परंतु एसआयटी जी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये काही गंभीर ऑब्झर्वेशन आणि गंभीर बाबी विरोधी पक्ष नेत्या संदर्भात विरोधी पक्ष नेता जेवढे त्याला नंबर्स लागतात, जेवढे आमदार लागतात, प्रत्येक पक्षाचे तेवढे आमदार नाही. या महाराष्ट्रातल्या जनतेने एवढं लँडस्लाईड मॅन्डेट महायुतीच्या कामाची पोचपावती देऊन दिलेला आहे. पण तरी सुद्धा विरोधी पक्षनेतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे. तो योग्य तो निर्णय ते घेतील. पहिले महाविकास आघाडीने त्यांच्यामध्ये मला वाटतं मागणी कोण करताय आणि त्यांच्यामध्ये पण एकमत मला वाटतं नाही आहे. हे पण एक दुसऱ्याच्या तंगड्या घालून महाविकास आघाडीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. रोहित पवार यांनी महाविकास आघाडी आता काय महाविकास आघाडी आहे माहित नाही. महाराष्ट्र विरोधी आघाडी आहे. झूठे आरोप देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे झूठे आरोपों के तहत महाविकास आघाड़ी सरकार के वक्त एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी इनके ऊपर प्लानिंग करके षड्यंत्र रचा गया था. उसके महाविकास आघाड़ी के समय में तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस जी और मैं तो महाविकास आघाड़ी का मंत्री था, लेकिन दोनों को भी झूठे आरोप में फंसाने की कोशिश जो प्लानिंग की हुई थी, इसकी एक ऑडियो क्लिप निकली. उसके बाद एसआईटी स्थापना कर दी और एसआईटी इसकी जांच कर रही है. लेकिन एसआईटी के तफ्तीश में, इंक्वायरी में कई गंभीर बातें सामने आ रही है. मैं अभी कुछ नहीं कहना चाहता हूँ. एसआईटी का रिपोर्ट आएगा, उसके बाद में जो है पूरी तरह साफ हो जाएगा और रिपोर्ट के अनुसार कार्य होगा. औरंगाबाद चांगला प्रशासक होता, शिंदे साहब ठाकरे
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.